इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा संशयित प्रशांत कोरटकर बाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। कोरटकर याच्या अटकेसाठी पोलीस पथक तपास करत असतानाच त्याचवेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दुबई येथे कोरटकर गेल्याचे फोटो आता व्हायरल झालेत। नागपूर आणि कोल्हापूर पोलीस कोरटकर याच्या शोधात असून पोलिसांची पथकं शुक्रवारी चंद्रपूरमध्ये पोहोचली होती। काही दिवस तो नागपुरातील घरी आल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी चंद्रपूरकडे आता धाव घेतलेली होती। त्यासाठी चंद्रपूर पोलिसांची मदतही घेतली आहे। आता या प्रकरणाला 1 महिना पूर्ण होत आला असला तरी कायद्याचं कोणतंही संरक्षण नाही। गुन्हे दाखल झालेले असताना हा माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जातोय, हे तर गृह खात्याचं अपयश आहे, अशी प्रतिक्रिया यानंतर इंद्रजित सावंत यांनी दिली। महिनाभर झालं कायद्याचं संरक्षण नसताना, गुन्हे दाखल झालेले असताना एखादा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जर खरंच गेला असेल, मला त्याची नेमकी माहिती नाहीये, पण सगळ्या माध्यमातून दाखवतायत आणि ती तुरी देऊन गेला असं दाखवतायत, तर हे संपूर्ण गृह खात्याचं अपयश आहे असं आपण म्हटलं पाहिजे। मी वारंवार याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय की माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय, सगळंच आपले महाराष्ट्रात राहणारा जो माणूस असतो, जो सत्तेवर असतो, तो शिवप्रेमी असतो। त्याच्या अनेक उदाहरणं आपण सांगू शकतो, पण अशा शिवप्रेमी व्यक्तींकडून शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, संभाजी महाराजांचा अपमान करणारा व्यक्ती हा सुटता कामा नये, अशा अपेक्षा माझ्यासारख्या एका लहानशा इतिहास अभ्यासकाच्या आहेत आणि त्या पूर्ण व्हायला पाहिजे। पण महाराष्ट्रामध्ये पोलीस दलात असतील, शासनात असतील, जर अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला मदत करणाऱ्या प्रवृत्ती असतील तर त्या शोधून काढल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचा जो बुरखा आहे तो सगळा फाडला पाहिजे असं माझं मत आहे। आणि हे शासनानंच करायला पाहिजे। गृहमंत्र्याचं काम असतं, मुख्यमंत्र्यांचं काम आहे आणि ते ह्या सुद्धा गोष्टीकडे लक्ष देतील असं मला वाटतं। मी कोल्हापूरमध्ये राहतोय, माझा आणि त्या कोरटकरचा कधीच आयुष्यात संबंध आलेला नव्हता। मग माझा दूरध्वनी क्रमांक, माझा मोबाईल त्याला कुणी दिला, हा सुद्धा एक तपासण्याचा भाग आहे ना। मग तो कुणी दिला, त्याच्या मोबाईल मधले जे काही कम्युनिकेशन्स आहेत ते तपासायला आतापर्यंत पाहिजे होते। महिनाभर झालं हे होत नाहीये, त्यामुळे एक थोडीशी पहिल्यांदा जी माझी आशा होती ती जराशी आता कमी होत चालली। छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला पळून जाण्यास कोण पाठबळ देतंय का, कोणाचा वरद हस्त त्याच्यावर आहे का, असे प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांनाही पडतायत। कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन रद्द केल्यानं प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। या प्रकरणी शुक्रवारी दाखल केलेली याचिका तहकूब करून सोमवारी न्यायालयासमोर सुनावणी होणार आहे। अटक टाळण्यासाठी कोरटकर प्रयत्न करत असून त्याच वेळेला तो आता दुबईत असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे इंद्रजित सावंत यांनी पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट पोलिसांनी पडताळणीसाठी त्याच्या पत्नीकडून मागवून घ्यावा, तसेच आवश्यकता वाटल्यास न्यायालयाच्या परवानगीने तो ठेवूनही घ्यावा, या मागणीचा अर्ज जुना राजवाडा पोलीस ठाण्यात इंद्रजित सावंत यांनी पोलिसांकडे दिलाय। आता आरोपी प्रशांत कोरटकर हे डायरेक्ट दुबईला गेलेले आहेत असं बातमी समोर येते आहे आणि पोलिसांना तपास करत असताना सर्व कायदेशीर मार्गांचा वापर करता येतो। तर आम्ही सावंत सरांच्या वतीने एक अर्ज जुना राजवाडा पोलीस स्टेशनला दिलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही अशी मागणी करतो आहे की जे प्रशांत कोरटकर आहेत, त्यांच्या सौ ज्या आहेत, सौ कोरटकर यांनी त्यांचा पासपोर्ट जमा करावा, त्या अनुषंगाने त्यांना समन्स बजावण्यात यावं असा अर्ज आम्ही दिलेला। प्रशांत कोरटकर दुबईत गेल्याची माहिती मिळताच महत्वाची घडामोड घडली। त्याच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आलं असून त्याद्वारे ब्युरो ऑफ इमिग्रेशनला एअर ट्रॅव्हल रेकॉर्ड काढण्याची मागणी करण्यात आली। त्यामुळे आता राज्यातील नागपूर, चंद्रपूर आणि मुंबईमध्ये 3 टीम सक्रिय करण्यात आल्यात। इतकंच नाही तर कोल्हापूर पोलिसांकडून कोरटकर नेमका कुठे आहे याचा तपास सुरू आहे। प्रशांत कोरटकर हे जे आहे हा अजून फरार आहे। दिनांक 18/3/24 रोजी माननीय सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यापासून तो फरार आहे। त्याच्या शोधकामी आपले तपास पथक जे आहेत ते नागपूर, चंद्रपूर आणि मुंबई या 3 ठिकाणी तपास पथक गेलेलं आहे आणि त्याचा तपास शोध सुरू आहे।
आणि त्याच्याविरुद्ध आपण लुकआउट सर्क्युलर पण जारी करतो आहे आणि तो कुठं ट्रॅव्हल केला, एअर ट्रॅव्हल जर काही केला असेल त्याने, त्याबद्दल माहिती घेण्यासाठी ब्युरो ऑफ इमिग्रेशन जे आहे त्यांच्याशी पण पत्रव्यवहार आपण करतोय. आता आपण आपली तपास पथक एक नागपूरला जे आहे ते नागपूर सायबर आणि नागपूर लोकल पोलीस स्टेशन जे बेलतोडी पोलीस स्टेशन ह्या दोघांच्या मदतीनेच तपास करत आहे आणि नागपूरचे पोलीस जे आहेत आपल्या तपास पथकाला मदत करत आहेत तिथे. एकीकडे जामीन मिळावा म्हणून कोर्टात धाव घेणारा तर दुसरीकडे पोलिसांच्याच हातावर तुरी देऊन परदेशात पलायन केलेला कोरटकरला अटक कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. सोबतच गृहमंत्री या प्रकरणाला आता तरी गांभीर्यानं घेणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.